स्वागत 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 माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं, पालकांचं आणि शिक्षक बंधू भगिनींचं पीएम लेक्चर मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आजचं आपलं हे लेक्चर क्रमांक 11 आणि आपण पाहत आहोत की ई या स्वराचा ए असे उच्चार असणारे शब्द त्यांचे वाचन कसं करायचं त्याचा सराव आपल्याला या दरम्यान करायचा आहे। तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। ओके विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चर पासून ई या स्वराचा ए असे उच्चार होणारे शब्द आणि त्यांचे वाचन हे आपण सुरू केलं आहे। चला, आजच्या भागामध्ये आपण तेच लेक्चर कंटिन्यू करू, परंतु राहिलेले शब्द त्यांच्या वाचनाचा सराव आजच्या भागामध्ये आपल्याला करायचा आहे। पहा, ज्या पद्धतीने मी सांगत होतो की शब्दामध्ये ई हा स्वर जर आला तर त्याचा उच्चार ए असा करायचा आहे। ए म्हणजे काय? सरळ सोपं मराठीतला मात्रा जो असतो, मात्रा दिल्यासारखा आपल्याला उच्चार करायचा आहे आणि त्यावर आधारित शब्द आज आपण पाहणार आहोत। चला तर मग, आर यू रेडी? ओके, आजचा पहिला शब्द वाचायचा प्रयत्न करू। चला, आणि ज्याप्रमाणे आपण इथून मागच्या भागामध्ये शब्द वाचले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला जायचं आहे। ओके, चला लक्ष द्या। स्वर शोधला ई। आता ह्या ई चा उच्चार काय घ्यायचा आपल्याला? ए म्हणजे मात्राच घ्यायचा आहे। मराठीत आपण मात्रा दिल्यावर जसा आवाज काढतो ए, तसा आपल्याला द्यायचा आहे। चला, हा स्वर शोधला। पहिले अक्षर ते स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल, पहिला गट। काय उच्चार होईल रे? हा र आणि मागून त्याला ए जोडून दिला, रे। रे इथपर्यंत उच्चार काय झाला? रे। समोर जाऊया। रेन, रेंट, रेंट, रेंट। शब्दाचं वाचन करा। रेंट, रेंट, रेंट। रेंट म्हणजे काय? भाडे किंवा भाडे तत्वावरची गोष्ट असते रेंट, आहे की नाही? बऱ्याच ठिकाणी आपण भाड्याच्या खोलीत राहतो, आहे की नाही? म्हणजे आपण घर मालकाला महिना संपला की ठराविक रक्कम काहीतरी भाडं म्हणून देत असतो, आहे की नाही? त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात रेंट। ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे, वाचायचा प्रयत्न करूया। स्वर शोधला, स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल। काय उच्चार होईल रे? से। कसा झाला से? हा स आणि हा ए, से एकत्र करून घेतले, से, से। इथपर्यंत काय उच्चार झाला? से। समोर जाऊया। सेंड, सेंड, संपलं। सेंड, सेंड। शब्दाचं वाचन करा। सेंड, सेंड। सेंड म्हणजे काय? पाठवणे, पाठवणे। त्याला आपण काय म्हणतो? सेंड। शब्दाचं वाचन करा। सेंड, सेंड। ओके, पुढचा शब्द। चला, स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल। काय उच्चार होईल? से। मागच्या शब्दासारखाच आहे, से। समोर जाऊया। सेंट, 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 सेंट। शब्दाचं वाचन करा। सेंट। मागचा शब्द पाहिला आपण सेंट। सेंट म्हणजे पाठवणे आणि त्याचा भूतकाळ सेंट। सेंट म्हणजे पाठवले। शब्दाचं वाचन करा। सेंट। ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया। स्वर शोधला, स्वरापर्यंत हा झाला पहिला गट। चला, वाचायचा प्रयत्न। से। सोपा आहे। से। समोर जाऊया। सेल। संपलाय का शब्द? पुढे एक अक्षर शिल्लक आहे, सेल्फ, सेल्फ, सेल्फ। हे जे मी फोडून फोडून उच्चार लिहितो आणि हळूहळू उच्चार करतो त्या पद्धतीने उच्चार नाही करायचा बरं का। हे तुम्हाला समजण्यासाठी मी हळूहळू करतोय। सेल्फ असं मी जरी म्हटलो तरी हे समजण्यासाठी आहे, परंतु इंग्रजीमध्ये बोलण्याची पद्धत कशी आहे? फास्ट उच्चार, सलग उच्चार झाला पाहिजे आणि शेवटच्या अक्षरावर कधी जोर द्यायचा नाही। सेल्फ असं नाही करायचं, पटकन सेल्फ, सेल्फ। कसा शब्द वाचायचा? सेल्फ। सेल्फ म्हणजे काय? स्वतः। आपण स्वतः जो असतो आहे की नाही त्याला आपण म्हणतो सेल्फ। सेल्फ म्हणजे स्वतः। आलं लक्षात? शब्दाचं वाचन करा। सेल्फ। ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया। स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल। काय उच्चार होईल? टे। एकदम सोपा आहे, टे। समोर जाऊया।
टेंट, 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 टेंट. शब्दाचं वाचन करा. टेंट. टेंट म्हणजे काय? तंबू. तंबू जो लावतात आहे की नाही त्याला आपण म्हणतो टेंट. शब्दाचं वाचन करा. टेंट. ओके. पुढचा शब्द हा झाला पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? व त्याला ये वे. वे इथपर्यंत काय झाला? हा वे. समोर जाऊया. वेल, वेल्ड, वेल्ड, वेल्ड. शब्दाचं वाचन करा. वेल्ड, वेल्ड. वेल्ड म्हणजे काय? जोड देणे. जोड देणे. पहा तुम्ही वेल्डिंग हा शब्द ऐकला असेल. वेल्डिंग मध्ये काय करतात? लोखंडाला लोखंड ठेवतात आणि त्याला जोड देतात. त्याला म्हणतात वेल्डिंग. वेल्ड. वेल्ड म्हणजे काय? जोड देणे. शब्दाचं वाचन करा. वेल्ड. ओके. पुढचा शब्द वाचूया. चला. स्वर. स्वरापर्यंत आज आला पहिला सिलेबस. काय उच्चार होईल? झे, झे. समोर जाऊया. झेस, झेस्ट, झेस्ट, झेस्ट. शब्दाचं वाचन करा. झेस्ट. झेस्ट म्हणजे काय? उत्साह. उत्साह जो असतो आपल्यात नाही त्याला काय म्हणतात? झेस्ट. शब्दाचं वाचन करा. झेस्ट. ओके. पुढचा शब्द वाचण्याचा प्रयत्न करूया. चला. स्वर शोधला. स्वरापर्यंत हा झाला पहिला गट. याचा उच्चार एकत्रित करायचा. कसा होईल? टे. काय झाला? टे. कसा? हा ट हा ए एकत्र झाला टे. समोर जाऊया. टेक्स. एक्स. एक्सचा उच्चार कसा? एक्स कसा? क आला आणि त्याला स जोडलं. टेक्स्ट. काय उच्चार झाला? एकत्र. टेक्स्ट, टेक्स्ट. शब्द वाचा. टेक्स्ट. टेक्स्ट म्हणजे काय? मजकूर. जो आपण मजकूर लिहितो आहे की नाही त्याला म्हणतात टेक्स्ट. शब्दाचं वाचन करा. टेक्स्ट. ओके. पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे. मागच्या शब्दाची सुरुवात टी ने झाली होती. याची सुरुवात एन ने झाली आहे. एवढाच बदल आहे. शब्द तसाच वाचायचा. चला. हा झाला पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? ने, ने. समोर. नेक्स्ट, 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 नेक्स्ट. शब्दाचं वाचन करा. नेक्स्ट. नेक्स्ट म्हणजे काय? पुढचा. त्या पुढचा आहे की नाही त्या पुढचा. त्याला काय म्हणतो आपण? नेक्स्ट. शब्दाचं वाचन करा. नेक्स्ट. ओके. पुढचा शब्द वाचूया. चला. हा झाला पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? ने. एकदम साधं सोपं आहे. ने. काय झालं इथपर्यंत? ने. समोर जाऊया. ने. आता पहा आपली नजर इतकी बसली पाहिजे ना की लगेच लक्षात आलं पाहिजे. सी आणि के सोबत आलेले. सी के सोबत म्हणजे काय उच्चार होतो रे? सी के सोबत आले क उच्चार होणार आहे. लगेच या दोघांचा एकत्र उच्चार धरून टाकायचा. क. संपला विषय. नेक, नेक. शब्दाचं वाचन करा. नेक, नेक. नेक म्हणजे काय? आपली मान जी असते की नाही त्याला आपण नेक म्हणतो. नेक. ठीक आहे. शब्दाचं वाचन करा. नेक. ओके. पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. स्वर. हा झाला इथपर्यंत पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? हे, हे. समोर जाऊया. हेल, हेल्ड, हेल्ड, हेल्ड. शब्दाचं वाचन करा. हेल्ड. हेल्ड म्हणजे काय? आयोजित करणे. एखादी गोष्ट आयोजित करणे त्याला म्हणतो हेल्ड. शब्दाचं वाचन करा. हेल्ड, हेल्ड. ओके. पुढचा शब्द त्याच प्रकारातला आहे. स्वर. हा झाला पहिला सिलेबल. काय विचार होईल? एकदम सोपं आहे. हे. काय झाला? हे. समोर जाऊया. हेल्प, हेल्प. संपला शब्द. हेल्प, हेल्प. शब्दाचं वाचन करा. हेल्प. हेल्प म्हणजे काय? मदत. आपण मदत करतो ना. मदत करतो ना आपण एकमेकांना. त्याला काय म्हणतो आपण? हेल्प. शब्दाचं वाचन करा. हेल्प.
ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? से. काय झाला? से. समोर जाऊया. सेक. सेक या ठिकाणी सी चा उच्चार कर आहे की नाही? सेक्ट. सेक्ट. सेक्ट शब्दाचं वाचन करा. सेक्ट. ओके, पुढचा शब्द हा झाला पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? ले. सोपा. कसा झाला ले? हा ल ए एकत्र करून घेतले ले. समोर जाऊया. लेफ्ट. 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 लेफ्ट शब्दाचं वाचन करा. लेफ्ट. लेफ्ट. लेफ्ट म्हणजे काय? डावा. जो असतो त्याला आपण काय म्हणतो? लेफ्ट. आणि उजवा असतो त्याला आपण म्हणतो राईट. आहे की नाही? लेफ्ट. लेफ्ट म्हणजे डावा. किंवा अजून एक अर्थ असा होतो की बाकी राहिला काहीतरी आहे की नाही, त्याला सुद्धा आपण म्हणतो लेफ्ट. शब्दाचं वाचन करा. लेफ्ट. लेफ्ट. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. स्वरापर्यंत झाला पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? वे. कसा वे झाला? व ए. वे. वे काय झालं इथपर्यंत? वे. समोर जाऊया. वेन. वेंट. वेंट. वेंट शब्दाचं वाचन करा. वेंट. वेंट. वेंट म्हणजे काय? गेला. गो या शब्दाचा भूतकाळ आहे. गो म्हणजे जाणे आणि वेंट म्हणजे गेला. शब्दाचं वाचन करा. वेंट. ओके, पुढचा शब्द स्वरापर्यंत. चला, काय उच्चार होईल रे? वे. त्याच पद्धतीने वे. समोर जाऊया. वे. वेस. वेस्ट. वाचन करा. वेस्ट. वेस्ट शब्दाचं वाचन करा. वेस्ट. वेस्ट म्हणजे काय? पश्चिम दिशा. दिशा असते तिला काय म्हणतो आपण? वेस्ट. ईस्ट आणि वेस्ट. ईस्ट म्हणजे पूर्व आणि वेस्ट म्हणजे पश्चिम. शब्दाचं वाचन करा. वेस्ट. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा. वाचायचा प्रयत्न करूया. चला, हा झाला पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? ले. एकदम सोपा आहे. ले. समोर जाऊ. ले. स दोन वेळा आलाय. एकदाच उच्चार घ्यायचा आहे की नाही? ले. स. संपला शब्द. लेस. लेस. लेस म्हणजे काय? कमी. गोष्ट कमी असणे म्हणजे लेस. लक्षात? किंवा एखादं नाडी किंवा एखाद्या दोरी सारखी असली त्याला सुद्धा काय म्हणतात? लेस. शब्दाचं वाचन करा. लेस. लेस. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारातला आहे. स्वरापर्यंत काय उच्चार होईल? मे. मे. स. संपला शब्द. मेस. मेस शब्दाचं वाचन करा. मेस. मेस म्हणजे काय? गोंधळ. गोंधळ किंवा खानावळ जी असते आहे की नाही, खानावळ, त्याला सुद्धा मेस म्हणतात. लक्षात? शब्दाचं वाचन करा. मेस. ओके, पुढचा शब्द स्वर आणि स्वराच्या आधीचे सगळे अक्षर यांचा एकत्र गट. आता तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल स्वराच्या आधी दोन अक्षर आले. काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला वाचण्याचा सराव झालाय. हे कसं वाचायचं हे देखील तुम्हाला माहित आहे. चला, वाचायचा प्रयत्न करू. सुरुवातीचा अक्षर ट, हा र आणि त्याला ए, परंतु हे दोन्ही एकत्र केले. ट्र इथपर्यंत झाला हा ट्र, त्याला ए जोडून दिला. ट्रे इथपर्यंत काय झाला? ट्रे. ट्रे. ट्रे शब्द. ट्रेक. ट्रेक शब्दाचं वाचन करा. ट्रेक. ट्रेक म्हणजे काय? खडतर प्रवास जो असतो, खडतर म्हणजे अडचणीचा प्रवास आहे की नाही. डोंगर दऱ्यात लोक ट्रेक करायला जातात, तिथला प्रवास खडतर असतो, त्याला म्हणतात ट्रेक. शब्दाचं वाचन करा. ट्रेक. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. स्वर. स्वराच्या आधी स्वराच्या आधी आता दोन अक्षर मागच्या शब्दासारखेच, काही प्रॉब्लेम नाही. चला, जोडत जाऊ एकमेकाचा उच्चार. स्वर जोडत जाऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल.
हा फ आलं, हा एक फ्ले, इथपर्यंत हा फ्ल होईल आहे की नाही, फ्ल, पण त्याला ए जोडून दिला, फ्ले, काय झालं, फ्ले, फ्ले, आणि समोर स, फ्लेक्स, फ्लेक्स, शब्दाचं वाचन करा, फ्लेक्स, फ्लेक्स म्हणजे काय, लवचिक, लवचिकपणा, एखादी गोष्ट लवचिक असते त्याला फ्लेक्झिबल आपण म्हणतो आहे की नाही, फ्लेक्स, फ्लेक्स म्हणजे लवचिक. किंवा पहा रस्त्याच्या कडेला बरेचसे वाढदिवसाचे असे मोठमोठे बॅनर वगैरे लावले जातात, त्याला सुद्धा फ्लेक्स असं म्हणतात. शब्दाचं वाचन करा, फ्लेक्स. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करू. आता दिसताना जरी हा शब्द मोठा दिसत असेल तरी हा वाचायला सोपा आहे. आपल्याला क्रमाने फक्त स्वर एकमेकाला, उच्चार एकमेकाला जोडत जायचे, लगेच शब्द तयार होतो. चला, स्वर शोधला, स्वराच्या आधीपर्यंत सगळे अक्षर हे झाला पहिला सिलेबल. काय उत्तर होईल, ब्ले, हा ब, हा ल एकत्र केला ब्ल, पण त्याला ये जोडलाय, ब्ले, काय झालं इथपर्यंत, ब्ले, ब्ले, ठीक नाही, समोर जाऊया, प्लेन, ब्लेंड, संपलं शब्द, ब्लेंड, ब्लेंड, शब्दाचं वाचन करा, ब्लेंड, ब्लेंड करणे म्हणजे काय, मिश्रण करणे किंवा एकत्र करणे, त्याला म्हणतात ब्लेंड. काय म्हणतात, ब्लेंड. आलं लक्षात, शब्दाचं वाचन करा, ब्लेंड. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारचा आहे, स्वर शोधला, हा स्वरापर्यंत झाला पहिला सिलेबल. काय विचार होईल, सोपा, ट्रे, कसा झाला, ट, हा र आणि हा ए, परंतु असे सेपरेट सेपरेट उच्चार घ्यायचे का, नाही, एकमेकाला जोडत जोडत जायचे, एकत्र करत. ट्र, इथपर्यंत काय झाला, ट्र, आणि त्याला मागून ए, ट्रे, 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 समोर जाऊया, ट्रेन, ट्रेंड, 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 शब्दाचं वाचन करा, ट्रेंड. ट्रेंड म्हणजे काय, एखादा असा नवीन कल असतो आहे की नाही, नवीन कल किंवा नवीन आपण त्याला फॅशन म्हणतो, ठीक आहे, त्याला ट्रेंड असा शब्द, ट्रेंड, शब्दाचं वाचन करा, ट्रेंड. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारचा आहे, वाचायला सोपा. चला, स्वर, हे सगळं झाला एक गट, पहिला पहिला सिलेबल. काय उत्तर होईल, अस्पय, काय होईल, इथपर्यंत स्प, पण त्याला ए जोडून घेतलाय लगेच, स्पे, 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 पुढे जाऊया, स्पेन, स्पेन, संपला शब्द, स्पेन, स्पेन, शब्द स्पेन, स्पेन म्हणजे काय, खर्च, खर्च करणे, हे का नाही, स्पेन, शब्दाचं वाचन करा, स्पेन. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. स्वर शोधला, स्वरापर्यंत सगळं झाला एक सिलेबल पहिला गट. काय विचार होईल, त्याच पद्धतीने आहे, स्पे, कसा झाला स्पे, हा स, प ला जोडला स्प, त्याला ए जोडला, स्पे, स्पे, आलं लक्षात, समोर जाऊया, स्पेक, स्पेक, स्पेक्ट, स्पेक्ट, शब्द वाचा, स्पेक्ट, स्पेक्ट म्हणजे काय, चष्मा, चष्मा, बरेचसे लोक जे चष्मा डोळ्यावर लावतात त्याला स्पेक्ट म्हणतात. आपण डायरेक्ट गॉगल म्हणून टाकतो आहे की नाही, परंतु चष्म्याला इंग्रजीमधून शब्द आहे स्पेक्ट. जो नंबरचा चष्मा लावतात ना त्याला म्हणतात स्पेक्ट, आणि उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून जो लावतात त्याला म्हणतात गॉगल. यातला फरक लक्षात घ्या. आलं लक्षात, चष्मा, चष्म्याला काय म्हणतात, स्पेक्ट. वाचन करा, स्पेक्ट, स्पेक्ट. ओके, पुढचा शब्द वाचायला सोपा, स्वर, स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल. काय उच्चार होईल, स्प, इथपर्यंत स्प. इतकं फोडून फोडून का सांगतोय, तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे म्हणून, नाहीतर हे सलग वाचायचं असतं पटकन, त्याची सवय तुम्हाला हळूहळू होईल. जितका सराव करतात तितकी ही पद्धत तुमच्या चांगल्या लक्षात राहील. इथपर्यंत काय झालं, स्प, कसा, हा स या प ला जोडून घेतला, स्प, स्प,
ईचा उच्चार ए देऊन टाकला त्याला, काय झाला रे? स्पे. स्पे इथपर्यंत झाला स्पे. समोर जाऊया. स्पेन, स्पेंट, 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 स्पेंट. वाचन करा. स्पेंट. स्पेंट. स्पेंट म्हणजे काय? खर्च केला, केलेला खर्च आहे की नाही? केलेला खर्च त्याला म्हणतो आपण स्पेंट. शब्दाचं वाचन करा. स्पेंट. ओके. पुढचा शब्द स्वर. स्वरापर्यंत झाला आपला पहिला सिलेबस. काय विचार होईल? स्ले. इथपर्यंत स्ल, त्याला ए जोडून टाकला. स्ले. स्ले. समोर जाऊया. स्लेप, स्लेप्ट, संपलं. स्लेप्ट. स्लेप्ट. स्लेप्ट म्हणजे काय? झोपला. स्लीप म्हणजे झोपणे आणि त्याचा भूतकाळ झाला स्लेप्ट. शब्दाचं वाचन करा. स्लेप्ट. ओके. पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. स्वर सापडला. चला, स्वरापर्यंत हा झाला पहिला गट, पहिला सिलेबल. काय विचार होईल? स्पे. त्याच पद्धतीतला आहे मागच्या शब्दासारखा. स्पे. समोर ल, दोन ल येलेत, परंतु एकदाच उच्चार होणार. स्पेल. स्पेल. शब्दाचं वाचन करा. स्पेल. स्पेल म्हणजे काय? एखादा शब्द लिहित असताना त्यातील अक्षर, त्यातील स्वरचिन्ह याच्यानुसार तो लिहित जाणे म्हणजे त्याला म्हणतात स्पेल. स्पेल पासूनच शब्द तयार झाला स्पेलिंग. आपण इंग्रजीतले शब्द लिहिताना त्यातील जे अक्षर क्रमाने लिहित जातो, अक्षर स्वर काय असतात, तर ते ठरतं आपलं स्पेलिंग, आहे की नाही? आणि ते करणे म्हणजेच स्पेल. शब्द वाचा. स्पेल. ओके. पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. स्वर. स्वरापर्यंत झाला पहिला सिलेबस. निरीक्षण केलं की लगेच दिसतो यस यच जोडून आलेले आहे. यस यच जोडून आला रे आला, तरी आपल्याला माहिती यस यच म्हणजे काय? श. इथपर्यंत झाला श, त्याला ए जोडला. शे. काय झालं? शे. चला समजतो. शेल. किती सोपा शब्द होता ते वाचायला. शेल. शेल. शब्दाचं वाचन करा. शेल. शेल म्हणजे काय? कवच. कवच जे असतं, कवच. कासव असतं, कासवाच्या पाठीवर त्याचं कवच असतं, त्याला शेल असं म्हणतात. किंवा शंख. शंख जे असतात त्याला सुद्धा काय म्हणतात? शेल. शेल असं. किंवा जे तोफा असतात, तोफा. तोफेमध्ये जो गोळा वापरतात, तोफेचा गोळा, त्याला सुद्धा काय म्हणतात? शेल. असे एका शब्दाचे भरपूर अर्थ आहे. शब्दाचं वाचन करा. शेल. ओके. पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करू. सोपा आहे. स्वर. स्वराच्या आधीपर्यंत झाला एक सिलेबस. चला लक्ष द्या. सीएच. सीएच दिसलाय. सीएच दिसला तर काय होतं त्याचा? च. इथपर्यंत काय झाला? च. त्याला ए जोडून दिला. शे. संपलं. चे. चेस. चेस्ट. 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 शब्दाचं वाचन करा. चेस्ट. तो सोपा आहे. चेस्ट म्हणजे काय? छाती. त्याला आपण काय म्हणतो? चेस्ट. शब्दाचं वाचन करा. चेस्ट. ओके. पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, स्वर दिसला. स्वरापर्यंत हा झाला आपला पहिला सिलेबस. परत सीएच दिसलाय सोबत. सीएच म्हणजे हा काय झाला? च. त्याला ए जोडून दिला. चे. समोर जाऊया. चे. सी के सोबत दिसलाय. परत हा क. सांगला. चेक. 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 शब्द वाचा. चेक. चेक म्हणजे काय? तपासणे. तपासणे त्याला म्हणतो चेक. शब्द वाचा. चेक. ओके. पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करू. स्वर. हा झाला स्वरापर्यंतचा पहिला सिलेबस. काय विचार होईल? फ्र. हा फ्र, त्याला ए जोडून दिला. फ्रे. फ्रे. काय झालं इथपर्यंत? फ्रे. समोर यस यस सोप आहे. श. संपला शब्द. फ्रेश. फ्रेश. शब्दाचं वाचन करा. फ्रेश. फ्रेश म्हणजे काय? एकदम ताजा असतो. ताजा. ताजा तवाना, त्याला आपण म्हणतो फ्रेश. शब्दाचं वाचन करा. फ्रेश.
ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, स्वर. स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल. चला, उच्चार कसा करायचा बा. फ हा ल परंतु एकत्र झाला फ्ल, इथपर्यंत झाला हा फ्ल, त्याला ए जोडून दिला म्हणजे मात्रा दिला. फ्ले. फ्ले काय उच्चार झाला इथपर्यंत. फ्ले. समोर जाऊया. फ्ले. एस एच सोबत आहे, एस एच श विषय. फ्लेश. फ्लेश वाचायचा प्रयत्न करा. फ्लेश. फ्लेश म्हणजे काय. मांस. मांसाचा तुकडा त्याला म्हणतात फ्लेश. शब्दाचं वाचन करा फ्लेश. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. स्वर. स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल. नीट लक्ष दिलं तर टीएच सोबत दिसलेला आहे. टीएच. टीएच सोबत दिसला तर द देखील उच्चार होतो आणि थ देखील उच्चार होतो. या ठिकाणी तो थ घ्यायचा आहे. काय उच्चारेल मग. हा थ झाला, त्याला ए जोडून दिला थे. समोर जाऊया. थेप. थेप्ट. संपला शब्द. थेप्ट. थेप्ट शब्दाचं वाचन करा थेप्ट. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. स्वर शोधला. स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल. चला, काय उच्चार होईल. डे. सोपा एकदम. डे. समोर जाऊया. डे. पुढं टीएच दिसतोय. टीएच. थ. चला, जोडून घेतला. डेप्थ. 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 डेप्थ म्हणजे काय. खोली. खोली म्हणजे कोणती खोली. जी घरात असते रूम खोली, ती खोली नाही. खोली म्हणजे किती खोल आहे. खोली. विहिरीची खोली, नदीची खोली, समुद्राची खोली, त्याला म्हणतात डेप्थ. शब्दाचं वाचन करा डेप्थ. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, स्वर शोधला. स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल. काय विचार होईल. ले. एकदम सोपा आहे. ले. आता हे थोडे पुढचे नियम आहेत तरी हा शब्द तुम्हाला माहिती व्हावा म्हणून मी घेतला. लेन. आता ज्या वेळेस जी टी एच हे सोबत येतात त्यावेळेस यातला जी हा सायलेंट असतो. पहा, ज्या वेळेस मी अशा शब्दांचं लेक्चर घेणार आहे ज्याच्यामध्ये आलेले काही अक्षर हे सायलेंट राहतात, त्यावेळेस कुठलं अक्षर सायलेंट ठेवायचं, त्याचे नियम काय आहेत, हे सगळं मी त्या लेक्चर मध्ये घेणार आहे. सध्या फक्त हा शब्द कसा वाचायचा समजून घ्या. हा जी सायलेंट राहिला आणि टीएच. टीएच चा उच्चार झाला थ. लेंथ. लेंथ शब्दाचं वाचन करा लेंथ. लेंथ म्हणजे काय. लांबी. एखाद्या गोष्टीची जी लांबी असते त्याला आपण म्हणतो लेंथ. शब्दाचं वाचन करा लेंथ. ओके, पुढचा शब्द दिसताना खूप मोठा दिसतोय, लगेच टेन्शन आलं असेल, परंतु एकदम सोपा आहे. क्रमाने वाचत जा, नियमानुसार वाचत जा, लगेच वाचता येईल. चला, स्वर शोधला. हा झाला इथपर्यंत पहिला सिलेबल. पहा, याच्या आधी 3 अक्षर दिसतात ते आपल्याला एकत्र करून द्यायचे. हा स आहे, हा त्याला ट आहे आणि हा ड आहे. झाला स्ट्र आणि त्याला मागून ये जोडून दिला स्ट्रे. काय झालं इथपर्यंत. स्ट्रे. स्ट्रे. स्ट्रे इथपर्यंत काय झाला स्ट्रे. समोर जाऊया. स्ट्रेन. सायलेंट. ओके, स्ट्रेंथ. टीएच. स्ट्रेंथ. स्ट्रेंथ शब्द वाचा एकदम सोपा. स्ट्रेंथ. स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे काय. शक्ती किंवा सामर्थ्य. स्ट्रेंथ शब्द वाचायचा प्रयत्न करा स्ट्रेंथ. ओके, समोरचा शब्द एकदम सोपा त्याचा प्रयत्न करूया. स्वर शोधला. स्वराच्या आधीपर्यंत सगळे अक्षर एक सिलेबल. चला, उच्चार काय होईल. त्र हा इथपर्यंत झाला. त्र त्याला ए जोडून दिला. काय झाला द्रे. द्रे. समोर जाऊ. 2 वेळा स आहे त्यापैकी एकदाच घ्या. संपला विषय. ड्रेस. ड्रेस शब्द वाचा ड्रेस. ड्रेस म्हणजे काय. आपण जे कपडे वगैरे घालतो आहे की नाही त्याला आपण काय म्हणतो ड्रेस. शब्द वाचायचा प्रयत्न करा ड्रेस. ड्रेस. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारातला आहे. स्वर शोधला. स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल. काय उच्चार होईल. हा प. हा र त्याला अर्धा जोडला आणि हा एक मात्रा देऊन टाकला. इथपर्यंत काय झाला
प्रे 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 समोर दोन वेळा स आहे त्यापैकी एकदाच उच्चार घ्यायचा. प्रेस प्रेस शब्द वाचा. प्रेस प्रेस म्हणजे काय? दबाव किंवा दाबणे है की नाही. दाबणे किंवा याला छाप खाना, याला सुद्धा प्रेस. शब्दाचं वाचन करा. प्रेस प्रेस. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारातला आहे. स्वर शोधला, स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल. चला काय विचारू, हा ब त्याला ल जोडून घेतला ब्ल. इतकं पडून का सांगतोय तुम्हाला हे समजलं पाहिजे म्हणून, नाहीतर हे उच्चार एकदम सलग करायचे असतात. ब्ल त्याला ए जोडून दिला ब्ले, काय झाला ब्ले ब्ले. समोर स ब्लेस ब्लेस. शब्दाचं वाचन करा. ब्लेस ब्लेस. ब्लेस म्हणजे काय? आशीर्वाद आहे का नाही. आशीर्वाद दिला जातो त्याला म्हणतात ब्लेस. शब्दाचं वाचन करा. ब्लेस ब्लेस. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला वाचायचा प्रयत्न करूया. स्वर शोधला, स्वरापर्यंत हा झाला एक सिलेबल. कसा उच्चार होईल? हा स आहे, हा ट त्याला जोडून घेतला, हा र त्याला जोडून घेतला आणि ए त्याला एक मात्र. स्ट्रे. काय झालं इथपर्यंत? स्ट्रे. कसा झाला? स्ट्रे स्ट्रे. काय झालं इथपर्यंत? स्ट्रे. समोर स स दोन वेळा, त्याच्याऐवजी एकदाच. काय उच्चार होईल शब्दाचा? स्ट्रेस स्ट्रेस. वाचन करा. स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे काय? तणाव, ताण तणाव आहे की नाही, त्याला स्ट्रेस असं म्हणतो आपण, तणाव. शब्दाचं वाचन करा. स्ट्रेस. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा आहे. चला, स्वर हा झाला पहिला सिलेबल. चला निरीक्षण केलं, टीएच सोबत आलेला आहे. टीएच चा या ठिकाणी काय उच्चार होणार आहे? द. काय उच्चार होणार आहे? द. आणि याला आपण ए जोडून घेतला म्हणजे काय झाला? दे. इथपर्यंत दे. समोर न, संपलं शब्द. देन देन. देन म्हणजे काय? त्यानंतर. त्यानंतर त्याला आपण देन असा शब्द वापर. शब्दाचं वाचन करा. देन. ओके, पुढचा शब्द. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. स्वर, स्वराच्या आधीपर्यंतचे अक्षर त्याच पद्धतीतला आहे. टीएच आणि नंतर ई. काय उच्चार झाला याचा? दे. दे. मग संपू शकतो. देम देम. देम म्हणजे काय? त्यांनी किंवा त्यांना या अर्थाने देम हा शब्द वापरला जातो. शब्दाचं वाचन करा. देम देम. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर क्रमांक 11 मध्ये आपण ई चा उच्चार ए असे असणारे राहिलेले शब्द, म्हणजे थोडेसे 4 अक्षराचे 5 अक्षराचे असे थोडे मोठे शब्द वाचायचा प्रयत्न केला, त्याचा सराव केला. पहा, आज जे शब्द आजच्या लेक्चर मध्ये शिकून झालेले आहेत ते सर्व तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याच्या वाचनाचा सराव करा. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वहीमध्ये शब्द लिहून घेण्यासाठी आजच्या लेक्चर मध्ये झालेले सर्व शब्द या ठिकाणी इमेज स्वरूपात दिलेले आहेत. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढा आणि हे सर्व शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्यांच्या वाचनाचा सराव करा. चला, आजच्या लेक्चर मध्ये इथेच थांबूया. माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना आणि पालकांना विनंती आहे की जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे ते मुलं इंग्रजी वाचनामध्ये परफेक्ट होतील आणि त्यांचा इंग्रजी विषयी आत्मविश्वास वाढून इंग्रजी हा त्यांचा आवडता विषय बनेल. चला तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. भेटू पुढच्या भागात.